Next topic of the derivative chapter is application of a derivative. So application of derivative means what? In which area this derivative concept is used. Okay. So आता आपण derivative चे काय बघितले, स्टँडर्ड फॉर्म्युलेज बघितले, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे डिफरंट टाइप्स बघितले. ओके. नाउ एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह चा यूज कुठे होतो. ओके. सो आता आपण इथे इक्वेशन ऑफ लाइन्स काढणार आहे, इक्वेशन ऑफ कर्व काढणार आहे, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू काढणार आहे. ओके. रेडियस ऑफ कर्वेचर वगैरे काढणार आहे. So these are the some mathematical or geometrical terms where application of derivatives is used. Okay, or where derivative is used, so it is called as a application of a derivative. So application of derivative मध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. Equations of the tangent, equations of a tangent and normal to the given curve. ओके. गिवन कर्व एक इक्वेशन असेल, त्याचे आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल काढणार. ते कसं काढायचं ते सगळं बघू आपण. त्याच्यानंतर आपण मॅक्झिमा अँड मिनिमम व्हॅल्यू काढणार आहे, मॅक्झिमा अँड मिनिमा. ओके. त्याच्यानंतर आपण रेडियस ऑफ कर्वेचर. सो these three are the applications where the derivative concept is used. Okay, curvature. Okay, so आपण one by one बघूया. Okay, so first we will start with the equation of a tangent and the normal to the curve. Okay. So equation of tangent and normal of the given curve. ओके. नाउ आता इक्वेशन ऑफ अ टँजंट आणि नॉर्मल काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट स्लोप फाइंड आउट करावा लागतो. ओके. M1 मध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्स 1 मध्ये तर आपण काय बघितलेलं की इक्वेशन्स ऑफ लाइन्स वगैरे बघितलेलं बघा. त्याच्यामध्ये आपण स्लोप फाइंड आउट केलेला. ओके. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द स्लोप. ओके. आता आपण याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह यूज करणार आहे. सो तुम्हाला y इज इक्वल टू f ऑफ x दिलेला असेल, then तुम्ही dy by dx काढणार. ओके. नाउ दिस dy by dx is represented as a slope. Okay, this dy by dx is represented as the slope of the tangent, slope of the tangent to the curve at y is equal to f of x. Okay, so कोणता कर्व y is equal to f of x, तर तुम्हाला y is equal to some इक्वेशन दिला असेल त्याच्यावरून तुम्ही त्याचा डेरिव्हेटिव्ह काढणार. सो दिस dy by dx is called as a slope of the tangent at the given curve, to the given curve at any point, at any point. Okay, so suppose तुम्हाला y is equal to x square दिलं and dy by dx काय येईल मग 2x येईल. ओके. सो आता तुम्हाला काय दिलेलं असेल, सपोज तुम्हाला दिलं at 2 0. ओके. काय दिलं at 2 0. सो तुम्ही काय काढणार, dy by dx at 2, 0. सो जिथं x आहे, सपोज इकडे x असेल डेरिव्हेटिव्ह मध्ये, तिथे पहिलं नेहमी कोऑर्डिनेट काय असतो x आणि दुसरा काय असतो y चा. सो जिथं x आहे तिथे 2 टाकायचं, जिथं y आहे तिथं 0 टाकायचं. सो इथे dy by dx मध्ये फक्त काय आहे 2x. सो dy by dx काय आलेलं आहे, y is equal to x square चा डेरिव्हेटिव्ह 2x आलेला आहे. सो दिस dy by dx ची व्हॅल्यू काय 2x. सो dy by dx आहे 2, 0 म्हणजेच काय आलं 2 into 2 4 आले. x च्या तिथे 2 टाकलं. सो स्लोप काय आला m आला. स्लोप काय आला 4 आला. ओके. सो स्लोप ऑफ द टँजंट काय असतो, dy by dx at any point. ओके. त्याच्यानंतर स्लोप ऑफ द नॉर्मल, स्लोप ऑफ अ नॉर्मल, तर स्लोप ऑफ द नॉर्मल असतो -1 अपॉन स्लोप ऑफ द टँजंट. आलं लक्षात. सो स्लोप ऑफ द टँजंट इट इज रिप्रेझेंटेड बाय m. ओके. and slope of the normal represented by m dash. ओके. सो ह्याचंच मीनिंग काय, -1 upon m. आलं का लक्षात. ठीक आहे. -1 upon m.
तर हा काय झाला स्लोप ऑफ द नॉर्मल. सो तुम्हाला स्लोप ऑफ द टँजंट पहिले फाइंड आउट करून घ्यायचा. त्याच्यानंतर तो कसा फाइंड आउट करणार तुम्ही, तुम्हाला जे इक्वेशन दिलेलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काढून dy बाय dx ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट फाइंड आउट करायचं. देन यू विल गेट द m दॅट इज द स्लोप ऑफ द टँजंट. आणि स्लोप ऑफ द टँजंट जे येईल त्याचा रेसिप्रोकल करायचा आणि त्याला मायनस साइन द्यायचं. ओके, सो दिस इज द स्लोप ऑफ द नॉर्मल. सो स्लोप फाइंड आउट करण्यासाठी so slope of tangent that is m equal to dy by dx at any point. इथं लिहिते at any point. ओके, जो पॉइंट असेल तो. ओके, आणि स्लोप ऑफ द नॉर्मल minus 1 upon m and slope of the normal it is represented by the m dash. ओके, सो हे झाले दोन फॉर्म्युले. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे, आता मेन आपल्याला काय काढायचं, इक्वेशन ऑफ अ टँजंट. सो इक्वेशन ऑफ अ टँजंट ॲट गिवन पॉइंट x1 y1, तर काय आहे त्याचं y मायनस y1 इंटू m इंटू x मायनस x1. तर m तुम्ही फाइंड आउट करायला केलेला असेल स्लोप ऑफ द टँजंट तो टाकायचा आणि x1 आणि y1 तर हे आहेत. ओके, सो इक्वेशन ऑफ अ टँजंट काढायचं आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल ॲट गिवन पॉइंट x1 y1च फक्त m च्या ऐवजी m डॅश हा स्लोप, जो m म्हणजे तुम्हाला m डॅश स्लोप ऑफ द इक्वेशन ऑफ नुसतं नॉर्मल विचारलं तरी तुम्हाला स्लोप ऑफ द टँजंट काढावाच लागेल, बिकॉज त्याच्यावरून तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल मिळतो आणि स्लोप ऑफ नॉर्मल म्हणून तुम्हाला काय मिळतं, इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. बाकी सगळं सेम आहे. ओके, ठीक आहे. सो दीज आर द टोटल 4 फॉर्म्युलेस. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे, आता स्लोप ऑफ अ टँजंट तर तुम्हाला माहिती आहे, स्लोप ऑफ अ टँजंट is dy by dx बरोबर, और यू कॅन से एफ डॅश ऑफ एक्स. हे पण तुम्हाला सांगितलं की एफ ऑफ एक्स जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स ने पण रिप्रेझेंट करतात. सो एफ डॅश ऑफ एक्स अँड dy by dx बोथ आर द सेम. ओके, सो स्लोप ऑफ द टँजंट dy by dx और एफ डॅश एक्स रिप्रेझेंट्स द स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व y is equal to f of x at any point on the curve. Okay, so बघा dy by dx or f dash of x represents the slope of the tangent that is m. Okay, आणि हे both are same आहे. ठीक आहे. m to the curve y is equal to f of x at any point on the curve. Okay, now first याच्यावरून रिमार्क बघा काय, dy by dx at x is equal to a is equal to f dash of a. बरोबर, आता f dash of x म्हणजेच काय, dy by dx. सो त्याच्यामध्ये जर x फक्त तुम्हाला x चीच व्हॅल्यू दिली, y ची दिली नाही, तर जिथे जिथे x आहे तिथे काय टाकायचं, a टाकायचं. सो यू विल गेट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ a. मग व्हॅल्यू काढायची, देन यू विल गेट द स्लोप ऑफ द टँजंट, देन x1 y1. ओके, स्लो dy by dx at x1 y1. सो तुम्हाला इक्वेशन मिळेल x1 y1. जो डेरिव्हेटिव्ह काढलाय ना त्याच्यामध्ये तुम्ही जिथे x आहे तिथे x1 ची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे इथला जो पॉइंट असेल त्याची, आणि जिथे y आहे तिथे ही व्हॅल्यू टाकायची. ओके, नाउ इन्क्लिनेशन, थर्ड रिमार्क, इफ द इन्क्लिनेशन म्हणजे थीटा अँगल, इन्क्लिनेशन ऑफ अ टँजंट, कधी कधी तुम्हाला पॉइंट नाही देत, अँगल देतात. सो इफ द इन्क्लिनेशन ऑफ द टँजंट लाईन इज थीटा, कधी कधी तुम्हाला थीटा देतात, देन स्लोप ऑफ द टँजंट काय येणार, dy by dx is equal to f dash of x is equal to tan थीटा आहे, जो थीटा tan 45, सो थीटाच्या तिथं 45 टाकायचं. आलं लक्षात? ठीक आहे. मग टँजंट मिळाला की स्लोप ऑफ द नॉर्मल मिळतोच आहे तुम्हाला. ओके, सो हा झाला थर्ड रिमार्क. त्याच्यानंतर आपण सगळ्याचे एक्झाम्पल्स घेणार आहे, ईच अँड एव्हरीथिंगचे. सिंगल नुसती x दिला असेल तर कसं काढायचं, x1 y1 दिले असेल तर कसं काढायचं, थीटा इन्क्लिनेशन दिला असेल तर कसं काढायचं. ओके, देन फोर्थ रिमार्क, स्लोप ऑफ
x axis is 0 and slopes of parallel lines are equal. Hence, for tangent line parallel to x axis, dy by dx is equal to f dash of x is equal to 0. जर तुम्हाला दिला असेल की गिवन कर्व जो आहे तो पॅरलल आहे किंवा विच इज पॅरलल टू द एक्स ऍक्सिस असं जर दिला असेल तर त्याचा स्लोप काय येणार ऑलवेज 0 येणार. ओके, म्हणजेच हा dy by dx काय रिप्रेझेंट करतं स्लोप ऑफ द टँजंट काय येणार 0 येणार. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ रिमार्क, फक्त एवढं लक्षात ठेवा मी एक्सप्लेन करताना मग एक्झाम्पल मध्ये आपण यूज केलं की तुम्हाला प्रॉपर येईल. जास्त एक्झाम्पल्स जे येत नाही बघा, मी जेवढे एक्झाम्पल्स घेईल तेवढेच फक्त करून जा, त्याच्यापेक्षा जास्त वेगळे एक्झाम्पल्स येत नाही. ओके, त्याच्यानंतर पॅरलल लाईनचं तर झालं. फॉर टू परपेंडिक्युलर लाईन्स द प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज -1. आता हे आपलं ऑलरेडी लाईन मध्ये झालेलं आहे M1 मध्ये. M1 into M2 is equal to -1. म्हणजे एक स्लोप जर जो तुम्हाला स्लोप ऑफ द टँजंट फाइंड आउट करता येईल आणि जर तुम्हाला परपेंडिक्युलर दिला असेल तर कसं येईल M into M dash is equal to -1 असं येईल. आलं का लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं स्लोप ऑफ द टँजंट नॉर्मल आणि स्लोप ऑफ द टँजंटचे डिफरंट रिमार्क्स किंवा केसेस. ओके, नाउ इक्वेशनचं पण तुम्हाला सांगितलं, जर इक्वेशन ऑफ द टँजंट काढायचं असेल तर ऑफ अ टँजंट तर y minus y1 is equal to m into x minus x1. ओके, आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल काढायचं असेल तर y minus y1 is equal to m dash x minus x1, where m is the slope of tangent and m dash is the slope of normal. Okay, all लक्षात? ठीक आहे. Now we will start with the exam. आता बघा तुम्हाला कसे वेगळे वर्ड्स येऊ शकतात. फर्स्ट बघा, फाइंड द gradient of the curve y is equal to root मध्ये x cube at x is equal to 4. आता gradient of the curve म्हणलंय, ह्याचं दुसरं नेम काय बघा, find the slope of tangent of the curve. gradient म्हणजे काय, slope of the tangent. ओके, सो आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, फर्स्ट y is equal to रूट मध्ये x cube. ओके, नाउ याला dy by dx म्हणजे स्लोप ऑफ द टँजंट असतो. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx. आता इथे चेन रूल यूज करावा लागेल. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x क्यूब इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब. ओके, आता हे तुमचं झालेलं आहे. सो 1/2 रूट मध्ये x क्यूब इनटू x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 3x स्क्वेअर. सो तुम्हाला dy by dx इज इक्वल टू काय मिळालं 3x स्क्वेअर अपॉन 2 रूट मध्ये x क्यूब. ओके, सो आता आपल्याला स्लोप ऑफ द टँजंट दॅट इज ग्रेडियंट फाइंड आउट करायचा ऍट x इज इक्वल टू 4. सो dy by dx म्हणजे स्लोप. सो dy by dx at x is equal to 4. सो जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय टाकायचं, dy by dx मध्ये जिथे जिथे x आहे तिथे तिथे टाकायचं 4. सो 3 into 4 चा स्क्वेअर अपॉन 2 into 4 चा क्यूब. ओके, सो इथे किती झाले 16 into 3. ओके, आणि इथे किती झाले 2 into 64. ओके, सो पुढे so dy by dx that is slope of the tangent at x is equal to 4, 48 upon 2 into 8, 64 चा स्क्वेअर. ओके, सो इथे 8 1 चा 8, 8 6 चा 48,
4 2 1 जा 2, 2 3 जा 6. सो इथे आलं 3. सो 3 is your slope of the tangent, that is m. Okay, now next example. आधी आपण स्लोप काढू आणि मग नंतर आपण इक्वेशन्स काढू. आधी तुम्हाला स्लोप काढता आलं तरच तुम्ही इक्वेशन काढू शकता. ओके, now find the slope of the curve 2x square minus xy plus 3y square is equal to 80 at the point 3, 1. Also find slope of the normal at this point. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे स्लोप ऑफ द टँजेंट इथं ठीक आहे, स्लोप ऑफ द नॉर्मल स्पेसिफाय केले, पण इथं फक्त स्लोप म्हणले. सो जेव्हा फक्त स्लोप म्हणतात सो बाय डिफॉल्ट इट इज द स्लोप ऑफ द टँजेंट. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द dy by dx. सो गिवन काय आहे आपल्याला बघा, 2x square minus xy plus 3y square is equal to 18. आता x आणि y मिक्स आहे. ओके, सो x आणि y कॉम्बिनेशन जेव्हा असतं x आणि y चं, तर ह्या टाइपचे आपण डेरिव्हेटिव्ह बघितलेले आहेत. ओके, सो हे डेरिव्हेटिव्ह कशामध्ये येतात, x आणि y दोन्ही कंबाईन असेल तर इम्प्लिसिट फंक्शन मध्ये. सो जेव्हा जेव्हा आपण y चा डेरिव्हेटिव्ह काढतो वी हॅव टू राइट द dy by dx. ओके, सो आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर. ओके, मायनस आता इथे u इंटू v वापरावा लागेल. ओके, सो x तसाच, मायनस साइन असल्यामुळे मी ब्रॅकेट टाकते, x तसाच. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजेच काय, dy by dx. y चा डेरिव्हेटिव्ह 1 ना, सो dy by dx प्लस y तसाच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x. ओके, प्लस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर. ओके, आणि इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 18 म्हणजेच काय ना, तो 0च येणार. तरी पण काढून दाखवते, फर्स्ट एक्झाम्पल आहे. सो पुढे काय आलं, 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर 2x. ओके, मायनस x dy by dx प्लस y. x चा डेरिव्हेटिव्ह 1 इथे x लिहायचा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 इथे x येईल. ओके, त्याच्यानंतर 1 आहे सो फक्त y लिहिला मी, प्लस इथं काय येईल 3 इंटू 2y. जसं y स्क्वेअरचा x स्क्वेअरचा 2x असतो, y स्क्वेअरचा 2 आणि y चा y टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, सो dy by dx ने मल्टिप्लाय करायचा आणि इक्वल टू 0. 18 चा डेरिव्हेटिव्ह 0. सो इथे आलं 4x मायनस x इंटू dy by dx. त्याच्यानंतर हे मायनस ने मी आत मल्टिप्लाय करून घेतलं, मायनस y. ओके, त्याच्यानंतर प्लस 6y dy by dx इक्वल टू 0. सो dy by dx आपल्याला एका साइडला आणावं लागतं, बरोबर. सो मायनस एक्स आणि प्लस 6y आहे. सो 6y मायनस एक्स म्हणजे काय, प्लसची टर्म मी आधी लिहिली, फक्त दोघातून dy by dx कॉमन काढलं. ओके, त्याच्यानंतर हे जे 4x आहे प्लस ते इकडे गेल्यावर मायनस होईल आणि जो y मायनस आहे तो प्लस होईल. सो y मायनस 4x. आलं का लक्षात, ठीक आहे. नाव पुढचं स्टेप आपल्याला 3-1 पॉइंट आहे बघा. आता पुढची स्टेप, आता पुढे काय करणार आहे, 6y मायनस एक्स. सो dy by dx इज इक्वल टू y मायनस 4x आणि 6y मायनस एक्स जे इकडं इंटू आहे ते इकडे आल्यावरती डिवाइड होणार. आता हे एक्झाम्पल्स आपण इथपर्यंत ऑलरेडी घेतलेले. सो आता आपले dy by dx मिळाला. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द स्लोप ऑफ अ टँजेंट, दॅट इज m इक्वल टू dy by dx at आपल्याला काय दिलं होतं 3, 1. सो जिथे x आहे तिथे 3 टाकणार, जिथे y आहे तिथे 1 टाकणार. सो इथे 1 मायनस 4 इंटू 3 अपॉन 6 इंटू 1 मायनस 3. ओके, सो 1 मायनस 12 अपॉन 6 मायनस 3.
सो किती आले इथे -11/3. ओके, सो स्लोप ऑफ द टँजेंट काय आला, दॅट इज -11/3. ओके, सो स्लोप ऑफ द टँजेंट आलाय. नाउ स्लोप ऑफ अ नॉर्मल, that is m dash. Slope of the normal m dash is equal to -1/m. So -1 upon -11/3. So काय आलं 3/11. मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि रेसिप्रोकल केला. सो स्लोप ऑफ द नॉर्मल काय आलं 3/11. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Find slope of tangent and normal to the curve. एक्झाम्पल्स ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये जास्त येत नाही, पण जे येतात ते थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत. सो किंवा कॉम्प्लिकेटेड आहेत थोडेसे. सो व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह प्रॉपर येणं, ऑल दी टाइप्स हे नेसेसरी आहे. बिकॉज आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचंच आहे, पण नंतरचं तर इझी आहे, फक्त व्हॅल्यू पुट डाऊन करायची पॉइंटची. ओके, सो काय दिलेलं आहे, xy इज इक्वल टू 6 at 1,6. So find the slope tangent to the curve. काय इक्वेशन दिलं, xy is equal to 6 at 1, 6. Okay, so given काय दिलेलं आहे, xy is equal to 6. Now differentiate with respect to x. हे पण काय झालं, इम्प्लिसिटच झालं, बिकॉज xy दोन्ही एकत्र आहे. सो x into derivative of y plus y into derivative of x equal to डेरिव्हेटिव्ह ऑफ 6. ओके, सो हे काही काही गोष्टी तुम्हाला आता डायरेक्ट यायला पाहिजे. x आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y टर्मचा काढलाय, सो dy/dx प्लस हा y तसाच आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके, आणि इथे काय 0. सो x dy/dx प्लस y इक्वल टू काय आलं 0. सो x dy/dx च्या टर्म LHS लाच ठेवा, इकडे आलं -y. So dy/dx is equal to -y upon x. All final. Now we have to find out the slope of a tangent, that is m, equal to dy/dx at 1,6. काय दिलंय 1,6. So dy/dx काय आलेलं आपलं -y upon 6. So इथे y आणि हा आहे x. So काय आलं -6 upon 1. So answer आलं -6. Slope of the tangent. Okay. Now slope of the normal. Slope of a normal, ते तर इझी आहे. That is m dash equal to -1 upon m. So -1 upon -6. So answer is 1 upon 6. Okay. तर हे झालं slope of the tangent -6 आणि slope of the normal 1 upon 6. Okay. Now next example. Now next find दुसऱ्या टाइपचा आता. Find the slope of tangent if x is equal to a cos theta, cos cube theta, y is equal to b sin cube theta at point theta is equal to pi/4. ओके, सो बघा आता हे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. सो पहिले पॅरामेट्रिक टाइप पॅरामेट्रिक फंक्शनचा जो आपण डेरिव्हेटिव्ह काढलाय त्या वे मध्ये करावा लागेल आपल्याला. सो x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा दिलाय. ओके, अँड y इज इक्वल टू b sin क्यूब थीटा. ओके, सो फर्स्ट ह्याला डिफरन्शिएट करा with respect to now theta. So dx by d theta equal to a constant आहे, then derivative of d by d theta of cos cube theta आणि into परत आपल्याला कशाचं काढावं लागेल cos thetaचं चेन रूल. ओके, नाउ ए तसं. सो cos cube म्हणजेच काय x cube फॉर्म्युलाने काढायचं. सो x raised to n कसं असतं n into x raised to n minus 1. सो n काय इथं 3 आणि x काय cos theta.
सो 3 इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस थिटाचं काय येतं मायनस साइन थिटा. ओके सो dx बाय डी थिटा काय आलं फायनल dx बाय डी थिटा मायनस 3a साइन थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. ओके नाउ इथे y ला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके सो ह्याचं पण dy बाय डी थिटा इक्वल टू b कॉन्स्टंट then derivative of d by d theta of sin cube theta into derivative of sin theta. ओके सो बी तसंच इथे काही 3 sin square theta x raised to n चा फॉर्म्युला आणि sin theta चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos theta. ओके सो दिस इज dy by d theta. सो आपल्याला आपला स्लोप ऑफ द टँजेंट काय असतो dy by dx. सो dy by dx काय येईल dy by d theta upon dx by d theta. ओके सो dy by d theta काय आहे b sin square theta cos theta आणि हे काय आहे मायनस 3 इथं 3 पण राहिला 3a sin theta into cos square theta. सो एक cos theta गेला हा एक गेला इथला एक sin गेला इथला एक गेला आणि हा 3 गेला. सो dy by dx काय राहिलं मायनस b अपॉन a वरती एक sin theta राहिला आणि खाली cos राहिला सो tan theta. ओके हे झालं. सो आता आपल्याला dy by dx मिळाले. सो आता थिटा आहे ना इथे सो इथे आपल्याला पॉइंटच्या ऐवजी काय दिलेले पाय बाय 4 दिलेले म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. आता ती फक्त पुट करायची. सोपं आहे बघा काहीच अवघड नाहीये. एकच ऍप्लिकेशन जरी आपलं झालं एका लेक्चर मध्ये तरी पण इनफ आहे. फक्त तुम्हाला प्रॉपर येणं नेसेसरी आहे. आता बघा स्लोप ऑफ tangent that is m that is dy by dx at theta is equal to pi by 4. तर काय जिथं थीटा आहे तिथं पाय बाय 4 टाकायचं. सो पाय बाय 4 म्हणजेच काय 180 by 4 that is tan 45. सो tan 45 काय असतो 1. सो स्लोप ऑफ द टँजेंट काय आला मायनस b अपॉन a. आलं का लक्षात. आणि स्लोप ऑफ द नॉर्मल विचारलेलं नाहीये सो याचा रेसिप्रोकल येणार फक्त आणि मायनस आहे सो a अपॉन b येणार फक्त 1 मायनस 1 अपॉन मायनस b अपॉन a म्हणजेच काय आलं a अपॉन a आलं. सो स्लोप ऑफ द नॉर्मल विचारला असेल तर स्लोप ऑफ द नॉर्मल लिहून टाका. ओके आलं लक्षात. ठीक आहे नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता पॉइंट फाइंड आउट करायचं घेऊयात एक्झाम्पल. स्लोप तर फाइंड आउट करून झाले आता आपले 2-3 एक्झाम्पल्स मध्ये. नाव बघा इक्वेशन अजून आपण घेतलेलं नाही. नेक्स्ट एक्झाम्पल at what point does the curve y is equal to x cube minus 24x plus 2 have slope equal to 3. बघा आता आपल्याला जे इक्वेशन ऑफ टँजेंट आहे किंवा नॉर्मल आहे त्याच्यात काय काय बघा y मायनस y1 m इंटू x मायनस x1. ओके इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ अ नॉर्मल काय इथं m डॅश x मायनस x1. पण सो आधीचे जे एक्झाम्पल घेतले त्याच्यात आपण स्लोप फाइंड आउट केला. मग त्या केस मध्ये आपल्याला x1 y1 दिलेले आहेत. ओके नाउ आता तुम्हाला स्लोप दिलाय मग इक्वेशन ऑफ टँजेंट जर काढायला आलं तर तुम्हाला x1 y1 काढावं लागेल ना. सो आपण आता पहिले स्लोप कसं काढायचं ते बघितलं. आता स्लोप दिलेला असेल आणि पॉइंट काढावे लागतील बिकॉज पुढे इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल साठी तुम्हाला दोन्ही लागतं x1 y1 पण लागतात आणि स्लोप पण लागतात. ओके सो दोन्ही कसं काढायचं स्लोप कसं काढायचं ते काढून झालं. नाव आता पॉइंट्स कसे काढायचे. ओके सो त्याच्या म्हणजे पॉइंट्सचे एक्झाम्पल झाले स्लोपचे झाले पॉइंटचे झाले की मग आपण इक्वेशनचे एक्झाम्पल्स घेऊ. सो आता तुम्हाला काय दिलेलं आहे स्लोप दिलेला आहे इक्वल टू 3. ओके सो स्लोप दिलेला असेल म्हणजे तो नॉर्मल का टँजेंट. सो स्लोप ऑलवेज तुम्हाला टँजेंटच देतात.
तुम्हाला नुसतं स्पेसिफाय केलं दिस इज द स्लोप, देन दिस दॅट इज द स्लोप ऑफ द टँजंट. स्पेसिफाय नाही केलं की ते टँजंट आहे का नॉर्मल आहे, तर तो टँजंटच धरायचा. ओके, नाउ गिवन काय आहे, y is equal to x cube minus 24x plus 2 इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. ओके, सो काय मिळेल तुम्हाला, dy बाय dx इज इक्वल टू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x² मायनस 24x चा 24 आणि 2 चा तर 0. ओके, लक्षात, याला इक्वेशन नंबर 2 द्या पॉइंट फाइंड आउट करताना. ओके, आता dy बाय dx काय असतो, स्लोप असतो. ओके, पण त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे तुम्हाला, स्लोप 3 दिलेला आहे. सो 3x² मायनस 24 इज इक्वल टू 3. As dy by dx represents slope. Okay, as dy by represents slope and the given slope is 3. So we can write as 3x square minus 24 is equal to 3 because dy by dx म्हणजेच हे. Okay, so that is equal to 3 दिलेले आहे तुम्हाला. ठीक आहे, सो आता x ची व्हॅल्यू काढून घ्या. सो 3x square is equal to 27 minus 24 इकडे आल्यावर प्लस 24 झाले. देन x square is equal to 9, 27 upon 3 and then स्क्वेअर रूट काढलं की प्लस मायनस 3 लिहायचं. फक्त 3 लिहायचं नाही, प्लस मायनस 3 लिहायचं. ओके, स्क्वेअर रूट काढल्यानंतर. सो आता आपल्याला x मिळालेला आहे ना, आपल्याला ऍट व्हॉट पॉइंट्स, पॉइंट्स म्हणजे एक x काढायचा आणि एक y काढायचा. पण x आपल्याला पॉझिटिव्ह पण मिळालाय आणि निगेटिव्ह पण मिळालाय. ओके, सो पुढे काय करायचं बघा, आता y काढण्यासाठी x तर तुम्हाला मिळतो स्लोप दिल्यानंतर dy बाय dx च्या व्हॅल्यू मध्ये x ची व्हॅल्यू स्लोप ची व्हॅल्यू टाकल्यावर तुम्हाला x मिळून जातो. सो ऍट नाउ पुट x इज इक्वल टू 3. पहिले x इज इक्वल टू 3 पुट करा इन इक्वेशन 1. हा इक्वेशन 1 मध्ये. सो यू विल गेट द y. सो y x इज इक्वल टू पहिले प्लस 3 पुट करा. सो 3 चा क्यूब मायनस 24 इंटू 3 प्लस 2. सो y इज इक्वल टू इथे 27 मायनस किती झाले इथे 72 प्लस 2. सो y इज इक्वल टू किती झाले मायनस 70. सो 70 27 मायनस 43 आले. ओके, सो एक पॉइंट काय मिळाला, ऍट व्हॉट पॉइंट्स विचारले ना. सो 1 पॉइंट इज x काय होता आपला 3 आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह y काय मिळाला 43. सो x 1 पॉइंट मिळालाय आपल्याला. आता वी विल कॅल्क्युलेट द सेकंड पॉइंट बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू मायनस 3. ओके, इन इक्वेशन 1. Now put x is equal to minus 3 in equation 1. Okay, so y is equal to minus 3 चा cube minus 24 into minus 3 plus 2. So इथे ऑड नंबरची पॉवर असेल, सो मायनसच येते. इथे मायनस मायनस प्लस 72 होईल आणि प्लस 2 होईल. ओके, सो आता y is equal to काय झालं मायनस 27 प्लस 74. मग अशी सो ह्याच्यामध्ये 4 फक्त ऍड करावे लागतील आपल्याला. 47 म्हणजे इथं काय होतं 27 मायनस 70 होतं ना, इथं 27 प्लस 74. फक्त इथं मायनस 70 आलं होतं, मायनस 72 प्लस 2. सो मायनस साइन 70 चं होतं, आता इथे 74 चं प्लस साइन आहे. सो 74 मायनस 27 इज 47. ओके, नाउ अनदर पॉइंट इज पहिला काय आला x काय मायनस 3 आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह y काय आलं 47. सो दीज आर द 2 पॉइंट्स. ओके, नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. At what point on the curve y is equal to 3x minus x square at which slope is minus 5. Okay, slope is minus 5. So first what is given,
y is equal to 3x minus x square. Equation number 1. Now this differentiate with respect to x. स्लोप जरी दिला असेल तरी पण आपल्याला डिफरन्शिएट करावंच लागेल. सो 3 आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. ओके. सो नाउ आपल्याला काय दिलेलं आहे, बट dy by dx represents slope. Okay, and given slope is equal to minus 5. Okay, so equation from equation 2, now this 3 minus 2x is equal to minus 5. So 3 is equal to, sorry, minus 2x is equal to minus 5, minus 3 minus 2x is equal to minus 8, and x is equal to काय येईल 4 येईल. काय येईल, x is equal to 4. आता इथे एकच x मिळालेला आहे. ओके, नाउ आता ही x ची व्हॅल्यू आपण कुठे पुट करणार, y मध्ये. सो वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ द y इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे so put x is equal to 4 in equation 1. Okay, so y is equal to 3 into 4 minus 4 चा square. So y is equal to 12 minus 16 is equal to minus 4. So point काय आला, x पहिले लिहितो आपण आणि नंतर y लिहितो. So 4 comma minus 4. Okay, so this is the another example. Now next example. आता स्लोप आपलं फाइंड आउट करून झालंय, पॉइंट पण फाइंड आउट करून झालंय. नाउ नेक्स्ट आता सगळ्या टाइपचे आपण एक्झाम्पल्स घेणार आहेत. नाउ नेक्स्ट आहे फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to x square minus 6x plus 8 where the tangent म्हणजेच काय, स्लोप, tangent is पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आणि तुम्हाला सुरुवातीला रिमार्क्स मध्ये लिहून दिले, जेव्हा टँजेंट पॅरलल टू एक्स ऍक्सिस असतो तेव्हा स्लोप काय असतो, 0 असतो. म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू काय येणार, 0 येणार. ओके, सो फर्स्ट गिवन काय आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. इक्वेशन नंबर 1. ओके, नाउ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर चा 2x minus 6x to 6. Okay, equation number 2. Where but dy by dx represents slope as tangent is parallel to x axis, slope is काय असतो, त्याचा 0 असतो. ओके, so equation 2 becomes slope 0 असतो ना, tangent parallel to x axis असलं, तुम्हाला रिमार्क्स मध्ये दिले. सो इक्वेशन 2 इथे काय लिहायचं, 2x minus 6 equal to 0. so 2x is equal to 6 आणि x is equal to काय आलं, 3. 6 by 2. ओके, x is equal to 3 आलं. ठीक आहे, नाउ आता आपण x is equal to 3 पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ द y. So put x is equal to 3 in equation 1. So y is equal to 3 square minus 6 into 3 plus 8. Okay, so 9 minus 18 plus 8 किती आले, 9 plus 8 17 and 17 minus 18 minus 1. So point काय आला, x पहिले लिहायचा 3 आणि y काय आलेला आहे -1. दिस इज द नेक्स्ट पॉइंट. ओके, नाउ अजून एक दोन एक्झाम्पल घेऊ आपण.
एक तर तुम्हाला स्लोप दिलेला असल्यावरती पॉईंट कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. त्याच्यानंतर पॅरलल टू एक्स ऍक्सिस दिला असेल तर कसं फाइंड आउट करायचं ते बघितलं. नाव अजून एक बघा, फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y is equal to 7x minus 3x square where inclination, that is angle, of the tangent is 45 degree. ओके, आता अँगल दिलेला आहे. ओके, सो फर्स्ट आपल्याला काय गिवन आहे, आपले डेरिव्हेटिव्ह काढून ठेवायचं आहे. 7x minus 3x square इक्वेशन नंबर 1. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to 7x चा डेरिव्हेटिव्ह 7, 3x square चा काय 3 into 2x, x square चा 2x. सो dy by dx असं आता डायरेक्ट लिहायला पाहिजे तुम्ही, मायनस 6x. तुम्हाला जमत नसेल तर सेपरेट सेपरेट लाईन काढा, ते एकदम इझी आहे ते डेरिव्हेटिव्ह. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 2. ओके, नाउ dy by dx काय रिप्रेझेंट करतो, सो स्लोप ऑफ अ टँजेंट, इट रिप्रेझेंट्स द स्लोप. dy by dx is equal to काय आलं 7 minus 6x. ओके, बट आपल्याला टँजेंट काय दिलेला आहे, सो टँजेंट has inclination काय दिलेलं आपण, आपल्या थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, सो आपल्याला माहिती आहे की स्लोप ऑफ अ टँजेंट दॅट इज tan थीटा इज इक्वल टू काय तर tan 45 इक्वल टू काय आलं 1. सो स्लोप ऑफ द टँजेंट हे पण आहे. सो 7 minus 6x इज इक्वल टू 1. ओके, सो 7 minus 6x is equal to 1 minus 7. 7 इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावरती निगेटिव्ह झाला, प्लस आहे तो मायनस झाला. सो minus 6x is equal to minus 6. So x is equal to 1. Okay, now substitute the value of x into the equation 1. Now put x is equal to 1 in equation 1. Okay, so y is equal to 7 into 1 minus 3x square. Okay, so y is equal to 1 चा square. So y is equal to 7 minus 3. So y is equal to 4. Okay, so point काय आला तुमचा 1,4 आला. ठीक आहे. Now next आता example. Now find the point on the curve y is equal to x square minus 4x plus 2 whose tangent is 10. Tangent म्हणजे slope. Okay, so given y is equal to x square minus 4x plus 2. Okay, now differentiate with respect to x. Okay, so dy by dx equal to x square चा 2x minus 4x चा minus 4 आणि 2 चा 0. Okay, now आपल्याला काय दिलंय, slope of a tangent म्हणजेच काय असतो dy by dx आणि तेच काय असतं 2x minus 4 आलेलं आहे. ओके, बट टँजेंट म्हणजे स्लोप काय दिलेला आहे इज 10. सो 2x minus 4 is equal to 10. सो काय आलं 2x is equal to 10 plus 4. 2x is equal to 14 and x is equal to 7. Okay, now put this 14 ला 2 ने डिवाइड केलं तर 7 आलं. Now put the value of x into the equation 1. We will get the value of y.
put x is equal to 7 in equation 1. So y is equal to 7 square minus 4 into 7 plus 2. Okay, so y is equal to 49 minus 28 plus 2. Okay, so 49 minus 28. So 9 minus 8 किती झाले? 1. आणि 4 minus 2, 2 plus 2. So y ची व्हॅल्यू काय आली? 23 आली. सो पॉइंट काय आला आता? 7 and 23. ओके, सो आता आपले पॉइंट आणि फ्लो दोन्ही कसं काढायचं ते झालं. आता आपण बघूयात की इक्वेशन ऑफ टँजेंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल कसं काढायचं. ओके, so now बघा first example, find the equation of tangent and normal दोन्ही पण to the curve y is equal to x into 2 minus x at point 2,0. ओके, सो इक्वेशन ऑफ टँजेंट काढायला आता आपला पॉइंट दिलेला आहे. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट द स्लोप. ओके, नॉर्मल आणि टँजेंट आणि नॉर्मल दोन्ही इक्वेशन काढायचे. सो स्लोप ऑफ टँजेंट पण लागेल आणि स्लोप ऑफ नॉर्मल पण लागेल. ओके, सो फर्स्ट गिवन काय दिले आपल्याला? y इज इक्वल टू x इंटू 2 मायनस एक्स. सो u इंटू v करण्यापेक्षा आपण मल्टिप्लाय करून घेऊ x नी x स्क्वेअर. ओके, नाव ह्याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. सो dy बाय dx, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 आणि मायनस एक्स स्क्वेअर चा 2x. ओके, नाऊ आपल्याला पॉइंट दिलेला आहे म्हणजे x1 y1 तर दिलेलंच आहे आपल्याला. ओके, नाऊ आता आपण काय करूयात? स्लोप ऑफ द टँजेंट फाइंड आउट करून घेऊ. सो स्लोप ऑफ टँजेंट that is m is equal to dy by dx at 2,0. ओके, सो जिथे x आहे तिथे 2 टाकायचं, जिथे y आहे तिथे 0 टाकायचं. आता इथे y नाहीच आहे. ओके, सो इथे फक्त 2 minus 2 into 2. सो काय आलं? 2 minus 4 that is minus 2. हा काय आला? तुमचा स्लोप ऑफ द टँजेंट आला. ओके, स्लोप ऑफ द टँजेंट आलं की मग आपण काय काढणार आता? इक्वेशन स्लोप ऑफ द नॉर्मल पण काढूया. स्लोप ऑफ द नॉर्मल. सो काय येणार? मायनस दॅट इज m डॅश मायनस 1 अपॉन m दॅट इज म्हणजे जो स्लोप ऑफ द टँजेंट आहे तो मायनस 1 अपॉन मायनस 2. सो आलं m डॅश आला 1 अपॉन 2. ओके, नाउ इक्वेशन ऑफ अ टँजेंट ॲट पॉइंट 2, 0. ओके, सो काय येईल? y1 y मायनस y1 m इंटू x मायनस x1. ओके, नाउ इथे आपण सॉल्व करू त्याला. आता पॉइंट दिलेला आहे ना, सो पॉइंट काढायची गरज नाही. कधी स्लोप दिलेला असेल सो पॉइंट काढून मग नंतर इक्वेशन ऑफ द टँजेंट लिहायचे. जसे आपण दोन्ही टाइपचे एक्झाम्पल्स घेतलेत. ओके, सो स्लोप आता दोन्ही फाइंड आउट करून घेतले आपण. नाउ इक्वेशन ऑफ अ टँजेंट काढतोय y मायनस y1. सो y1 काय येणार? 0. सो 0 आणि m काय आलाय आपला? m मायनस 2, x तसंच आणि x1 काय आहे? 2. सो x मायनस 2. So y is equal to minus 2x plus 4 आलं. ओके, सो 2x हा मायनस 2x इकडे घेतला प्लस झाला प्लस y is equal to हा 4 तसाच लिहिला. ओके, सो हे झाले इक्वेशन ऑफ अ टँजेंट. ओके, नाउ इक्वेशन ऑफ नॉर्मल काय? y minus y1 is equal to m dash into x minus x1. ओके, नाउ पुढे स्लोप ऑफ द नॉर्मल बघा काय आलेला आहे आपला? 1 अपॉन 2 आलेला आहे m डॅश. सो y मायनस y1 इज इक्वल टू y1 काय आता 0 आहे. ओके, सेम पॉइंट दिलाय ना. m डॅश काय आला? 1 अपॉन 2. दिस इज 1 अपॉन 2 आणि x मायनस 2 x1 काय आहे? 2. ओके, सो y इज इक्वल टू 1 अपॉन 2 x मायनस 2. ओके, आता हा 2 इथं डिवाइड इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार. 2y इज इक्वल टू 2x मायनस काय आलं? 4 आलं. ओके, नाउ पुढे काय करणार आता? 2x मायनस 4 आल्यानंतर हा x इथे पॉझिटिव्हच आहे ना. सो x कधी पण काय करायचा? किंवा 2 नी थ्रू आउट आपण डिवाइड करू शकतो बघा. जर नाही केलं ना तर काय करायचं?
हा 2x इकडे -2x प्लस 2y इज इक्वल टू -4. मग हा x ला नेहमी पॉझिटिव्ह करायचं. सो याला पॉझिटिव्ह केलं तर जे पॉझिटिव्ह आहेत जे निगेटिव्ह होतील आणि जे निगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्ह होतील. ओके, तर सगळीकडे काय होतं 2 नी भाग जातोय. सो x मायनस वाय इज इक्वल टू काय आलं 2. सो दिस इज युअर इक्वेशन. ओके, x मायनस वाय. ओके, इथे 2x नाही आहेत ना, एक मिनिट चुकलंय. बघा आता बेसिकली मिस्टेक झाली. 2 नी इकडे मल्टिप्लाय केलं तर काय आलं 2y, पण इथे x मायनस 2 राहणार आहे ना, मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर हा 2 तर इकडे गेला ना, सो इथे 1च राहिलंय. सो x मायनस 2 आला. ओके, नाउ 2y तसंच मायनस x इकडे, हा x इकडे पॉझिटिव्ह इकडे आलं मायनस आला इक्वल टू काय आलं -2. हा -2 इकडेच ठेवला इक्वल टू च्या. नाउ x कधी पण पॉझिटिव्ह ठेवायचा. सो हा -x प्लस जर केला तर 2y प्लस चा काय होणार मायनस आणि हा -2 चा काय होणार +2. ओके, सो हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. ठीक आहे, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडस वेगळ्या टाइपचं एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द equations of tangents to the curve. फक्त tangent चे सांगितले, to the curve नॉर्मल चे नाही सांगितलं. y is equal to x square minus 2x minus 3 where it meets x axis. आता meets x axis आलं, cuts x axis आलं, तर आता कोणता पण कर्व जर x ऍक्सिस ला आहे तर त्याचा y ऑलवेज काय असतो बघा 0. x ऍक्सिस ला कट होतोय किंवा जॉईन होतोय, मीट होतोय कोणता पण कर्व, तर त्याचा y x ऍक्सिस वरती y काय, y ची व्हॅल्यू काय असते y असा इन्क्रीमेंट होतो. ओके, पण x ऍक्सिस वरती y काय असतो 0 असतो. ठीक आहे, सो मिड्स किंवा कट्स x ऍक्सिस आलं तर त्या केस मध्ये y ऑलवेज काय टाकायचं 0 टाकायचा. ओके, नाउ आता ह्या टाइपचं एक्झाम्पल आलं की बघा काय करायचं. सो गिवन काय दिलेलं आहे आपल्याला कर्व y इज इक्वल टू x square minus 2x minus 3. ओके, इक्वेशन नंबर 1. आता पहिले याला डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx is equal to 2x minus 2. ह्याचा 2x आणि ह्याचा 2 minus 3 चा तर 0. ओके, नाउ आता बघा आपल्याला x फाइंड आउट करावा लागेल. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला आपल्याला स्लोप पण दिलेला नाहीये. मग काय करायचं. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जरी आपल्याला बघा आपण पॉइंट फाइंड आउट केलं ना x आणि y. ओके, पण आपल्याला x ची व्हॅल्यू दिलेलीच नाही, पण आपल्याला दिलेलं काय आहे इट मीट्स ॲट x ऍक्सिस. ओके, सो कर्व मीट्स ॲट x ऍक्सिस means y is equal to 0. Okay, now support y is equal to 0 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय आलं 0 is equal to x square minus 2x minus 3. सो आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सो जस्ट मी काय केलं x square minus 2x minus 3 is equal to 0. ऑल टर्म्स इकडे नेल्या सो साइन चेंज होणार नाही. ओके, नाउ असे दोन नंबर फाइंड आउट करायचे ज्याचं मल्टिप्लिकेशन -3 आणि ऍडिशन -2 म्हणजे काय येईल x minus 3 आणि x plus 1. बघा -3 into 1 -3 आणि -3 plus 1 -2 equal to 0. So you will get x is equal to 3 and x is equal to -1. So दोन व्हॅल्यू मिळाल्यात. आता आपल्याला पॉइंट काढावे लागतील ना. ठीक आहे, सो आता आपण पुढे काय करणार. आता x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. ठीक आहे, आता पुढे काय करणार आपण y काढून घेणार. ओके, सो y कसं काढून घेणार आपण. y तर 0च आहे ना, सो y तर काढायची गरज नाहीये. सो y 0च आहे. ओके, नाउ पुढची स्टेप आता. आता बघा इक्वेशन ऑफ द टँजंट. आता 2x आलेत ना, म्हणजे 2 आपल्याला स्लोप येतील. आता म्हणजे 2 पॉइंट्स येतील ना, म्हणजे टँजंट्स. बघा आता वरती काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा. इक्वेशन ऑफ अ टँजंट्स लिहिलेले, फक्त इक्वेशन ऑफ अ टँजंट नाही दिलेलं. सो 2x आलेले आहेत म्हणजेच आपले आता 2 इक्वेशन्स येतील. ओके, पण आपल्याकडे ठीक आहे आता x मिळाला आपल्याला 3 आणि एक x मिळाला y आणि
मिड सेट एक्स ऍक्सिस किंवा कट सेट एक्स ऍक्सिस दिले त्याच्यामुळे y ची व्हॅल्यू 0च आहे. सो आपल्याला फर्स्ट पॉइंट काय मिळाला 3 आणि 0. y तर ऑलवेज 0च येणार आहे. ओके, सो ऍट पॉइंट 30 आपण dy बाय dx काढू ऍट 30 बिकॉज आपल्याला इक्वेशन ऑफ अ टँजंट काढायला स्लोप तर लागेल ना. ओके, स्लोप ऑफ द टँजंट. सो स्लोप ऑफ द टँजंट म्हणजेच काय dy बाय dx. ओके, सो dy बाय dx ऍट 30. सो dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली बघा, ती रफ केली मी, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 2. ओके, सो जिथे x आहे तिथे आपण काय टाकणार, x ची व्हॅल्यू 3 टाकणार. सो 6 मायनस 2 काय आलं 4 आलं. ओके, सो ऍट पॉइंट काय आलं 30. सो ठीक आहे, सो आपण आता इक्वेशन ऑफ अ टँजंट काढू ऍट पॉइंट 30. सो y1 मायनस m इंटू x मायनस x1. नॉर्मल आपल्याला सांगितलेलंच नाहीये, सो नॉर्मल इक्वेशन ऑफ अ नॉर्मल काढायचं नाहीये, दोन इक्वेशन काढायचे टँजंटचे. आता रिमेनिंग पॉइंट बघा, x चा काय -1 आलेला आहे. ओके, सो पहिले हे काढून घेऊयात. सो ऍट पॉइंट 30 काढतोय आपण. सो y मायनस, आता इथं y1 तर 0 आला, इक्वल टू m काय आहे 3 आणि x काय आहे इथं 3, सॉरी m काय आलाय 4. ओके, सो y इज इक्वल टू 4x मायनस 12. सो मायनस 4x प्लस y इज इक्वल टू मायनस 12. सो हा कधीच x ची व्हॅल्यू प्लस नाही ठेवायची, सो ती जर प्लस केली मायनस नाही ठेवायची, सो ती प्लस केली तर बाकी सगळ्यांचे साइन काय होतील चेंज होतील. ओके, सो हे झालं एक इक्वेशन 4x मायनस y मायनस 4x मायनस y इक्वल टू 12, किंवा असं पण देतील तुम्हाला ऑप्शन मध्ये हा 12 परत इकडे आलं, दोघांपैकी एक, ह्याची पुढची स्टेप बी आहे. हे जर ऑप्शन असेल तर ठीक आहे, नसेल तर पुढचं चेक करायचं. ओके, नाउ आता सेम आपण ऍट पॉइंट -1, आता अजून एक x काय राहिलेला आपला -1, दोन पॉइंट आले ना, सो दोन इक्वेशन ऑफ अ टँजंट्स येणार. जर इक्वेशन ऑफ अ नॉर्मल पण विचारले असते तर मग परत ते दोन आले असते. ओके, सो ऍट पॉइंट -1 0. सो dy by dx m is equal to dy by dx at -1 0. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय होता 2x मायनस 2. सो x च्या तिथे मी काय टाकणार -1 टाकणार. ओके, काय टाकलं x च्या तिथे -1. स्टेप रफ करायच्या आधी राईट डाऊन करत जा. -1 -2. सो काय आलं -2 इज इक्वल टू -4 आलं. ओके, सो इक्वेशन ऑफ अ टँजंट at -1 0. ओके, सो y मायनस y1 m इंटू x मायनस x1. आता x1 काय आहे -1 आणि y तर 0 चे, बिकॉज कर्व मीट्स ऍट अ x ऍक्सिस. सो काय आलं बघा y -0, y -0, m काय आलेलं आहे आपला -4 आणि x आहे x आणि x1 काय -1, सो मायनस इथं प्लस येईल. ओके, सो y इज इक्वल टू -4x प्लस 4. सो -4x इकडे आल्यावर प्लस होणार, y इज इक्वल टू 4. दिस इज नेक्स्ट इक्वेशन ऑफ अ, इथे -4 इंटू 1, इथे -4. ओके, एक तर हे ऑप्शन असेल किंवा 4x प्लस y -4 इक्वल टू 0 हे ऑप्शन असेल. ओके, तर हे झालं नेक्स्ट एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेऊयात आज. देन नेक्स्ट लेक्चरला आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मलचे अजून थोडेफार एक्झाम्पल घेऊ आणि नेक्स्ट मग ऍप्लिकेशन चालू करू मॅक्झिमा आणि मिनिमा. Find the equations of tangent and normal to the curve
y is equal to x square at -1 1. ओके, पॉइंट दिलेला आहे. सो आता इथे फक्त आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचं. सो गिवन y is equal to x square, differentiate with respect to x, so dy by dx is equal to 2x. okay, so slope of a tangent, दोन्ही इक्वेशन काढायचे. सो पहिले स्लोप ऑफ द टँजेंट दॅट इज m is equal to dy by dx at -1 1. काय दिला पॉइंट -1 1. सो फक्त इथे y नाहीच आहे, सो फक्त x ची व्हॅल्यू टाकायची 2 into -1. सो स्लोप ऑफ द टँजेंट काय आला -1. ओके, नाउ इक्वेशन ऑफ अ टँजेंट किंवा स्लोप ऑफ द नॉर्मल पण काढून घेऊ आपण. slope of normal that is m dash is equal to -1 upon m. So -1 upon -2 is 1 upon 2. Okay, now next आता पुढे now slope of the tangent बघा काय आलेले -2 आलेले, लक्षात ठेवा. now equation of tangent at point -1 1. okay, so y minus y1 is equal to m into x minus x1. so y minus y1 ची व्हॅल्यू काय 1 एक सॉरी, आणि m ची व्हॅल्यू काय होती, स्लोप ऑफ द टँजेंट -2 होती. ओके, देन x. ओके, आणि हा -x काय, x1 काय आहे y1 होता आणि x1 काय -1 म्हणजे इथे +1 होईल. सो y -1 इज इक्वल टू -2x -2. सो -2x इकडे आल्यावरती +2x. ओके, प्लस y -2 + 1, हा -1 इकडे नेला. ठीक आहे, नाउ स्लोप ऑफ द नॉर्मल पण लक्षात ठेवा 1/2 आहे. अजून आपल्याला इक्वेशन फिनिश करायचं आहे ते. आता बघा 2x प्लस y इज इक्वल टू, आता हा -1 होता तो इकडे आला +1 नेला आणि हा -2 ऑलरेडीच आहे. सो इथं -1 एकतर हे येईल किंवा 2x प्लस y प्लस 1 इक्वल टू 0 हे दोघांपैकी एक. ओके, नाउ हे झालं आपलं इक्वेशन ऑफ अ टँजेंट. नाउ इक्वेशन ऑफ अ नॉर्मल at -1 1. okay, so y minus y1 is equal to m dash x minus x1. so y minus y1 1 आहे, m dash काय आहे 1 upon 2. ओके, आणि x काय आहे xच आणि x1 काय आहे -1 म्हणजे इथं आलं +1. ओके, नाउ नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेप. y -1, आता हा जो 2 आहे ना तो ह्याला मल्टिप्लाय करून घेऊया y -1. सो इथंच लिहिते y -1, खालची स्टेप परत एकदा लिहिते 1/2 x + 1. ओके, हा 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y - 2 इक्वल टू x + 1. ओके, सो हा 2y तसाच, हा x इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस, हा 1 तसाच इकडे आणि हा -2 इकडे आल्यावर +2. ओके, नाउ x कधीच मायनस ठेवायचा नाही. सो x आला पॉझिटिव्ह, सो 2y आला निगेटिव्ह इक्वल टू, आता हा +3 होत आहे. सो मायनस साइन केल्यामुळे -3. एकतर हे इक्वेशन आहे किंवा x - 2y + 3 इक्वल टू 0. हा +3 आहे ना, पण ह्याची साइन चेंज केल्यामुळे तो मायनस होऊन जाईल. मग तो इकडे आल्यावरती +3. एकतर एवढं ठेवू शकता किंवा हे दोन्ही पण. ओके, सो दिस इज अ इक्वेशन ऑफ अ नॉर्मल. ठीक आहे, सो नेक्स्ट लेक्चरला आपण अजून 1-2 एक्झाम्पल घेऊयात ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे, आणि मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन इक्वेशन ऑफ टँजेंट आणि नॉर्मल कर्वचे 2-3 एक्झाम्पल्स घेऊ अजून, आणि त्याच्यानंतर आपण मॅक्झिमा आणि मिनिमा स्टार्ट करू.